नमस्कार. अनंत आर्ट अँड कल्चर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मिलाफ या वेबसिरीज अंतर्गत आपण भारतीय कला आणि संस्कृती ह्याविषयी माहिती करून घेत आहोत. आज आपण भारतीय नाट्यकलेविषयी जाणून घेऊयात. संगीत आणि नृत्य याप्रमाणेच भारतामध्ये नाटकाचीही प्रदीर्घ परंपरा आहे. असं मानलं जातं की सीताबेन आणि जोगीमारा येथील उत्खननात सापडलेली नाट्यगृहे ही जगातील प्राचीन नाट्यगृहांपैकी एक आहेत. त्याचसोबत भरतमुनींचे नाट्यशास्त्र आणि नाट्यवेद असे प्राचीन ग्रंथ हे दर्शवतात की भारतामध्ये नाट्यशास्त्राची प्रदीर्घ परंपरा आहे. नाट्यवेदात 1 अंकी नाटकापासून 10 अंकी नाटकापर्यंत सर्व प्रकारच्या नाट्यांचा विचार असून नाट्यशास्त्रावरील हा एक परिपूर्ण ग्रंथ मानला जातो. भारतामध्ये नाटक या माध्यमाकडे कायमच कथा सांगण्याचं एक महत्त्वाचं माध्यम म्हणून पाहिलं गेलंय, ज्यात संगीत, नृत्य आणि अभिनय या कलाप्रकारांचा समावेश होतो. नाट्य या संस्कृत शब्दाची उत्पत्ती नट या शब्दापासून झाली आहे, ज्याचा अर्थ नृत्य करणारा असा होतो. नाटकासाठी रूपक, दृश्यकाव्य आणि प्रेक्षकाव्य असे शब्दही वापरले जातात. संस्कृत नाटकांची सुरुवात आणि विकास कसा झाला याबाबत कोणतेही ठोस पुरावे नाहीत. मात्र देवांचा राजा इंद्र याचे मनोरंजन करण्यासाठी नाटकाचे प्रयोग होत अशी दंतकथा आहे. काही विद्वानांच्या मते भारतामध्ये नाट्यकलेची सुरुवात यवनांच्या प्रभावानं झाली, कारण यवन लोकांना मनोरंजनासाठी नाटक अत्यंत प्रिय होतं आणि भारताच्या वायव्य भागातील ग्रीक शासकांच्या दरबारात नाटकाचे प्रयोग होत असावेत. नाटकाच्या नेपथ्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या पडद्यांसाठीचा यवनिका हा शब्द देखील ग्रीकांना उद्देशून वापरल्या जाणाऱ्या यवन या शब्दावरून रूढ झालेला असावा. ग्रीक शासकांच्या दरबारात होणाऱ्या नाट्यप्रयोगांमधून प्रेरणा घेऊन स्थानिक लेखकांनी किंवा कवींनी नाटकांची निर्मिती केली आणि नाट्यकलेचा विकास एक अभिजात कलाप्रकार म्हणून केला. प्राचीन भारतात लोकधर्मी आणि नाट्यधर्मी अशा 2 प्रकारची नाटकं पाहायला मिळतात. लोकधर्मी नाटकातील विषय हे रोजच्या जीवनाशी निगडित असत, तर नाट्यधर्मी नाटकातील विषयांचे सादरीकरण हे अधिक शैलीदार आणि संकेतांनी भरलेलं असे. प्रख्यात तत्त्वज्ञ अश्वघोष यानं लिहिलेले सारीपुत्त प्रकरण हे नाटक अभिजात संस्कृत नाटकाचं सर्वात पहिलं उदाहरण मानलं जातं. भास हा या काळातील आणखी एक महत्त्वाचा नाटककार होता. नाटकामध्ये संघर्ष हा पैलू शूद्रकाच्या मृच्छकटिक या नाटकामध्ये सर्वप्रथम पाहायला मिळतो. मात्र नाट्यलेखनामधील कालिदासाची सिद्धहस्तता आणि लोकप्रियता वादातीत आहे. मानवी आकांक्षा आणि कर्तव्यपूर्ती यातील संघर्ष हे त्याच्या नाटकांचे वैशिष्ट्य आहे. कालिदासानं लिहिलेली मालविकाग्निमित्र, विक्रम उर्वशियम आणि शाकुंतल ही नाटके आजही जागतिक अभिजात साहित्यात अग्रस्थानी मानली जातात. भवभूती आणि विशाखादत्त हे संस्कृत नाटककार देखील प्रख्यात आहेत. सम्राट हर्षानं लिहिलेले रत्नावली हे नाटक देखील अभिजात संस्कृत नाटकांमधील एक महत्त्वाचे नाटक मानले जाते. संस्कृत नाटकाच्या परंपरेत नाटकांचे अंक, भान, दीम, इथमग्र, नाटक, प्रहसन, प्रकरण, स्वकर्ण, विधी आणि व्ययोग असे 10 प्रकार मानले गेले आहेत. मात्र नाट्यशास्त्रात केवळ नाटक आणि प्रकरण या 2 प्रकारांचेच वर्णन आहे. पारंपरिक संस्कृत नाटके काही मूलभूत नियमांनी बांधलेली दिसतात, जसे की नाटक साधारणपणे 4 ते 7 अंकी असावे. नाटक नेहमी सुखांत असावे. नाटकामध्ये मुख्य पात्र हा कायम पुरुष असावा आणि त्याने त्याची अभिलाषा नाटकाच्या शेवटी पूर्ण करावी. नाटकाची सुरुवात, विकास, शेवट अत्यंत बांधीव आणि व्यवस्थित ठरलेला असावा. प्रत्यक्ष नाटकाचा प्रयोग सुरू करण्यापूर्वी देखील पडद्यामागे अनेक प्रघातांचे पालन केले जाई, ज्यांना पूर्वरंग म्हणत. यानंतर नाटकाचा सूत्रधार त्याच्या साथीदारांसह रंगमंचावर येई आणि तो देवतांना आवाहन करून त्यांचा आशीर्वाद मागे. यानंतर रंगमंचावर नायिकेला आवाहन केलं जात असे आणि त्यानंतर सूत्रधार नाटकाच्या स्थळ काळाबाबत आणि नाटकाच्या विषयाबाबत थोडक्यात माहिती देई. नाट्यगृहाची विभागणी सभागृह,
मंच आणि नेपथ्य या 3 भागात केलेली असे. नाटकाची परिणामकारकता वाढवण्यासाठी पडद्यांचा वापर केला जाई. मुखवट्यांचा वापर मात्र होत नसे. अशा प्रकारे प्राचीन काळातील संस्कृत नाटकांमध्ये मनोरंजन आणि धार्मिक परंपरा यांचा संगम पाहायला मिळतो. मात्र संस्कृत काव्यांची वाढलेली लोकप्रियता, नाटकांबाबतचे काटेकोर नियम आणि त्यामुळे नवीन लेखकांच्या सर्जनशीलतेवर येणारी बंधनं संस्कृत भाषेचा केवळ समाजातील उच्चवर्णीयांद्वारे तसेच मुख्यतः धार्मिक कारणांसाठी होणारा वापर आणि मुस्लिम राज्यकर्त्यांचं आगमन अशा अनेक कारणांनं काळाच्या ओघात संस्कृत नाटके लयास जाऊ लागली. भारताच्या विविध भागात लोकनाट्यांची अत्यंत समृद्ध अशी परंपरा आहे. या लोकनाट्यांमधून स्थानिक जीवनशैली, रीतिरिवाज आणि परंपरा यांचं दर्शन घडतं. या नाटकांचे विषय हे मुख्यतः ग्रामीण भागाशी निगडीत असून नाटकातील भाषेचा बाज देखील स्थानिक असतो. सध्या भारतात आढळून येणाऱ्या बहुतांश लोकनाट्यांचा उगम इसवी सनाच्या 15व्या-16व्या शतकात झाला आणि ती मुख्यतः धार्मिक स्वरूपाची होती. मात्र नंतर या लोकनाट्यांच्या विषयात कालानुरूप बदल होत गेले. त्यामध्ये स्थानिक नायकांच्या कथांना स्थान मिळू लागलं आणि ती अधिकाधिक निधर्मी स्वरूपाचीही होऊ लागली. स्वातंत्र्यानंतरच्या काळात या लोकनाट्यांकडे मनोरंजनापेक्षा लोकप्रबोधनाचं माध्यम म्हणून बघितलं जाऊ लागलं. भारतीय लोकनाट्यांचे ढोबळमानाने पारंपरिक लोकनाट्ये, मनोरंजक लोकनाट्ये आणि दक्षिण भारतातील लोकनाट्ये असं वर्गीकरण करता येतं. यापैकी पारंपरिक विधिनाट्ये ही भक्ती चळवळीच्या काळात लोकनाट्यांकडे परमेश्वरप्रती श्रद्धा अर्पण करण्याचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणून पाहिले जाऊ लागले. अंकीया नाट्य, कला, रामलीला, रासलीला, भूता ही पारंपरिक विधिनाट्याची काही प्रमुख उदाहरणं आहेत. अंकीया नाट्य हे आसाममधील पारंपरिक एक अंकी नाटक असून त्याची सुरुवात प्रसिद्ध वैष्णव संत शंकरदेव आणि त्यांचे शिष्य महादेव यांनी केली. कृष्ण जीवनातील प्रसंग हा या नाटकांचा प्रमुख विषय असतो. काही खास भावना दर्शवण्यासाठी केला जाणारा मुखवट्यांचा वापर हे या नाटकाचं वैशिष्ट्य आहे. कला हा लोकनाट्य प्रकारही वैष्णव परंपरेशी निगडीत आहे. विष्णूचे अवतार आणि जीवन हा या कला लोकनाट्याचा प्रमुख विषय असतो. दशावतार कला, गोपाल कला, गवळण कला हे या लोकनाट्याचे काही लोकप्रिय उपप्रकार आहेत. रामलीला हे उत्तर प्रदेशातील लोकप्रिय लोकनाट्य होय. मुख्यतः दसऱ्याच्या वेळी सादर होणाऱ्या या नाटकात काव्य, नृत्य आणि अभिनय यांच्या माध्यमातून रामायणातील प्रसंग उभे केले जातात. हे लोकनाट्य मुख्यतः पुरुष कलाकारांद्वारे सादर केलं जातं आणि सीतेची भूमिकाही पुरुष कलाकारच करतात. रासलीला हे राधाकृष्णाच्या प्रेमकथांवर आधारित गुजरात प्रांतातील लोकप्रिय लोकनाट्य आहे. भूता हे कर्नाटकमध्ये मृतपूर्वजांच्या पूजनासाठी लोकनाट्य म्हणून सादर केलं जातं. यानंतर मनोरंजनपर लोकनाट्ये, यामध्ये कथेची मांडणी आणि कथा सांगण्याची शैली याबाबत ही लोकनाट्ये मुख्यतः धर्मनिरपेक्ष स्वरूपाची असून त्यांचा प्रमुख उद्देश ग्रामीण भागातील लोकांचं मनोरंजन करणे हा असतो. प्रेम, शौर्य आणि सामाजिक सांस्कृतिक परंपरा हे या नाटकांचे प्रमुख विषय असतात. मनोरंजनपर लोकनाट्यांचे भवाई, दसकथिया, गरोडा, जात्रा, कारिईला, माच, नौटंकी, ओजपाली, पोवाडा, सांग, तमाशा आणि विल्लूपट्टू हे प्रकार प्रसिद्ध आहेत. इसवी सनाच्या 8व्या शतकात जेव्हा उत्तर भारतात संस्कृत नाटके अस्तंगत होऊ लागली त्याच सुमारास दक्षिणेकडे त्यांची लोकप्रियता वाढू लागली. संगीतापेक्षा नृत्यावर असलेला भर हे दक्षिण भारतातील नाटकांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. दक्षिणेकडील यक्षगान हा एक प्रसिद्ध नाट्यप्रकार असून त्याखेरीज इतरही नाट्यप्रकार या भागात पाहायला मिळतात, जसे की बुर्राकथा, पगती वेशालू, बयालता, तालमड्डले, थेय्यम, कृष्ण अट्टम आणि कुरुवंजी. मित्रांनो, आज आपण भारतीय नाट्यकलेविषयी थोडक्यात जाणून घेतलं. आपल्याला आजचा आमचा एपिसोड कसा वाटला हे खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमचा चॅनल शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.
धन्यवाद.